पुढे बघूयात मोठ्या बातम्या। मुलीचं बारसं होण्याआधीच आईनं आपलं जीवन संपवलं। कोल्हापूरच्या राजारामपुरीतील विवाहितेनं गळफास घेतला। मुलीनं आत्महत्या केली नसून हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। पतीसह चौघांवरती हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला। ठाण्यात भर रस्त्यात दुचाकी स्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला। 3 हातनाका या परिसरातली घटना। थरारक व्हिडिओ व्हायरलही झाला। सुदैवानं दुचाकीवर प्रवास करणारे थोडक्यात वाचले। छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएकडून 2,93,00,000चं खाद्यतेल जप्त। 2 कंपन्यांचे परवाने निलंबित। पुनर्वापर केलेल्या टीनमध्ये खाद्यतेलाचे रिपॅकिंग केल्याचं समोर। पाम, सोयाबीन, कपाशी आणि वनस्पती तेलाचा संशयित असलेला निकृष्ट साठा हाती। धाराशिवमध्ये शीतपेय प्यायल्यानं 2 नर्सेसला विषबाधा झाली। गजानन महाराजांच्या वारीमध्ये वाटण्यासाठी शीतपेय जाणार होते, त्याआधीच ही घटना घडली। मोठी हानी टळली। प्रकरणी तपास सुरू। दारूच्या नशेत असलेल्या अवैध वेंडरकडून टीसीला मारहाण। त्रिवेंद्रम, नवी दिल्ली, केरळ या सुपरफास्ट एक्सप्रेसमधली घटना। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। अवैध व्हेंडर्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। भोर महामार्गावरील वरंद घाट हा 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद। दरड कोसळण्याच्या शक्यतेने निर्णय। मात्र अद्यापही अनेकांना याची माहिती नाही, त्यामुळे वाहन चालकांच्या माहितीसाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग आणि सूचना फलक लावले। मुंबई महापालिकेच्या 40 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक। शाळांमध्ये प्रत्येकी किमान 70 विद्यार्थी असूनही केवळ एकाच शिक्षकाच्या भरोशावर शिक्षण सुरू। जालन्याच्या जानेफळमध्ये रस्ता नाही, त्यामुळे चिखलातून अंत्ययात्रा। जानेफळ गावामध्ये स्मशानभूमीपर्यंत रस्ता नीट नाही। नागरिकांमध्ये संताप। मृतदेहाला खांद्यावर नेण्याऐवजी ते ट्रॅक्टरमधून नेण्याची ग्रामस्थांवर वेळ। आणि यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 अपडेट्स। बोरघाटातील दरडीमुळे पुणे मुंबईच्या रेल्वेवरती परिणाम झाला। 17 जुलैपर्यंत 25 रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलला। लोणावळा कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली। मुलुंड रेल्वे स्थानकावरती एसी ट्रेनमधील एसी 15 मिनिटांपासून बंद असल्याचा प्रवाशांचा आरोप। बंद लोकलमध्ये काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती। अनेक रेल्वे प्रवाशांना श्वास घेण्यासाठी अडचणी। गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची तयारी सुरू। बीएमसी यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणार। गणपती मूर्तिकारांना महापालिका 25,400 लिटर मोफत पर्यावरणपूरक रंग देणार। निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवरती 9% व्याज देण्याचे आदेश। मुंबई उच्च न्यायालयाचे बेस्टला हे आदेश। निवृत्ती लाभ कधी मिळणं अपेक्षित होतं आणि कधी तो मिळाला यानुसार लाभ दिला जाईल। पुण्यात 4 दिवस पावसाची शक्यता कमी। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांतीच। पुण्यातील 2047 पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार। तर पुणे महानगर क्षेत्रामध्ये भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचं काम सुरू। पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यावरती भर दिला जाणार। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये 16.80% पाणीसाठा, तर गेल्या वर्षी याच धरण साखळी क्षेत्रामध्ये 20% पाणीसाठा होता। पीएमपीच्या ताब्यामध्ये 84 नवीन बसेस दाखल होणार, त्यामुळे गर्दीच्या मार्गावरती दररोज 200 अतिरिक्त फेऱ्या वाढणार। सुमारे 15,000 प्रवाशांना दिलासा मिळेल। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 25 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले। दौंड मनमाड मार्गे रेल्वे गाड्या वळवल्या। लोणावळा कर्जत या दरम्यान बोरघाटामध्ये लोहमार्गावरती कोसळलेली दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर अद्यापही सुरू। सध्या आपण पाहतोय पावसाचा चांगलाच खंड पडलेला आहे, मात्र यामुळे शेतकरी चिंतेत आहे। बघूयात। नागपूरसह विदर्भात बऱ्याच भागामध्ये पावसाचा 7 ते 10 दिवसांचा खंड। पेरलेली पिकं धोक्यात, तर पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता नाही। हवामान विभागाचा अंदाज। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट ओढावलं। दुसरीकडे पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना वेग। जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड। यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा। धाराशिव या ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत। महाबीजसह विविध बियाणे कंपन्यांविरोधात 54 शेतकऱ्यांच्या तक्रारी। 125 एकरवरती दुबार पेरणीचं संकट। शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। पुण्यातल्या भोर वरंदा घाट परिसरातील भूस्खलन आणि नुकसानीची आमदार शंकर मांडेकरांकडून पाहणी। प्रशासनासोबत चर्चा करून रस्त्यावरील माती आणि राडारोडा तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले। सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 50.79% पोहोचली। दौंडमधून धरणामध्ये 6,374 क्युसेक पाण्याची आवक सुरू। सध्या धरणातून कोणताही विसर्ग नाही। मान तालुक्यात जुलै महिन्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती। पिकं करपली, त्यामुळे 3ही जलवाहिन्यांचं पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। मान नदीचं पात्र देखील कोरडं पडलं। पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना वेग। जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड। यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला आणि पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। चुकत चाललेल्या सोयाबीनच्या पिकाला स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ ओढावली आहे।
सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी जिल्ह्यामध्ये केवळ 21% पेरण्या पूर्ण, तर पिकं करपू लागली आहे. शेतकरी चिंतेत आहे. जनावरांसाठी पाणी विकत आणण्याची शेतकऱ्यांवरती वेळ ओढावली आहे. आणि यानंतर पंढरीच्या वारी संदर्भातल्या अपडेट्स. टाळ मृदुंगाच्या जयघोषात लाखो वारकरी वैष्णवांची वारी घेऊन आज जेजुरीच्या मल्हारीच्या दारी पोहोचले. संत सोपान काकांच्या सासवड नगरीला निरोप दिलाय. माऊलींची पालखी पुढे प्रवासाला निघाली आहे. आजचा मुक्काम जेजुरी या ठिकाणी असणार आहे. पालखीचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर महामार्गावरती भाविकांची मोठी गर्दी दिसली आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने वारकरी उत्साहात वाटचाल करत आहे. आज पालखीचा मुक्काम वरवंड या ठिकाणी असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या पवित्र स्मृतीशी जोडलेल्या रेडा दिंडीचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, तर पशुच्या नावाने निघणारी राज्यातील ही एकमेव दिंडी. श्रद्धा, इतिहास आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला देणारी ही दिंडी वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्र. TV9 मराठीची एलईडी व्हॅन ठरतीये वारकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. एलईडी स्क्रीनवरती झळकणारे वारीचे खास क्षण, पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज पाहण्यासाठी गर्दी. दरम्यान वारकऱ्यांकडून सादर होणाऱ्या अभंग, भारुड, फुगडी आणि इतर कलागुणांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू. अहिल्यानगरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात संत निवृत्तीनाथ महाराजांचा 729वा समाधी सोहळा, कीर्तन, हरिनामाचा गजर आणि लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दुमदुमला. वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे, तर बीड धाराशिव सीमेवरील कळंब या ठिकाणी पालखीचं उत्साहात स्वागत झालं. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आषाढी वारीनिमित्त अहिल्यानगरच्या कोटला परिसरामध्ये सर्व धर्म समभावाचं सुंदर दर्शन घडलं. श्री क्षेत्र निवासाहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री ज्ञानेश्वर पालखी दिंडीचं मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर या फाउंडेशनच्या वतीने उत्साहात स्वागत झालं. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना पिण्याचं पाणी आणि अल्पोपहार वाटला आणि सेवाभाव जपला.